नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. कर्जत म्हटलं की निसर्गाने सौंदर्याने नटलेला असा हा कर्जत तालुका असेल, कर्जत शहर असेल, पुणे मुंबईच्या शहर आहे त्याच्या मध्यवर्ती ठिकाण असं हे कर्जत तालुका आहे. या तालुक्यामध्ये असंख्य फार्म हाऊस आहेत. या ठिकाणी प्रवाशांचे असतील, नागरिकांचे असतील, रेलचेल सुरू असते. आपल्या कामानिमित्त किंवा सेकंड होम जे असते त्यासाठी या ठिकाणी नागरिक येत असतात. पूर्वीचं जे कर्जत होतं ते निसर्ग सौंदर्याने नटलेलं होतं. या ठिकाणची झाडे असतील, या ठिकाणच्या टेकड्या असतील, खूप छान असं निसर्ग सौंदर्य होतं. परंतु आता जर बघितलं तर नवनवीन प्रकल्प येत आहेत, नवनवीन वीज प्रकल्प येत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी पर्यावरणाची हानी होत आहे. जर तालुक्यामध्ये असतील किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असतील, जे नवनवीन अधिकारी येतात त्यांनी ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती जाणून घ्या. मला सांगायला आवडेल की कर्जत म्हटलं तर कर्जतचा एक खाद्य प्रकार प्रसिद्ध आहे, तो म्हणजे कर्जतचा वडापाव. आज बघा असंख्य बाहेर गावचे जे नागरिक असतात, खवय्ये असतात, ते कर्जतला खास करून वडापाव खाण्यासाठी येत असतात. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण हडपचा वडापाव या ठिकाणी प्रसिद्ध आहे. कर्जत येथील हडप वडापाव जो कर्जत स्थानकापासून साधारण एक 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कर्जत कल्याण या महामार्गावर त्या ठिकाणी तो छान पद्धतीने इथे वडा मिळतो. तर निश्चित आपण तो वडा कसा आहे, कसा बनवला जातो, किती वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. 8 पाव देतो, 8 पाव. 8 पाव देतो ना. हां. आणि इकडे झाल्या वर्ष झाली हा व्यवसाय करतो. 10 वर्ष झाली. पूर्वी रिलॅक्स करा म्हणतो कोणत्या मध्ये कंपनी बंद पडली नाही, कमी केली कंपनी. व्यवस्थित आहे. साधारण किती वडे जातात? 9 चालू होतं. सकाळी 9 ते दुपारी 2 ला बंद असतं. 4 ला चालू होतं, रात्री 9 वेळेपर्यंत. मुलं तुम्हाला 4 2 मुली 2 मुलं 6 नातवंड आहेत. सगळ्यांची लग्न आली, लग्न सगळ्यांची झाली. तुमच्याच वडा खायला का खवय्यांनी यायचं किंवा नागरिकांनी काय क्वालिटी आपल्याकडे? ते नवीन असतात, वड्यात सोडा नाही, बटाटा चांगला असणार, स्वच्छता आहे, मग ते तर नवीनच. उपकार केली जा येणार तू राहायला खाला डबल येणार. पैसे मागत ना कोणाला बेवडा देतानी मुलीला पैसे मागता आपण कधी दिल तर घ्यायचं तर जावं. पैसे मागे बात नाही, गिराक देतो, गिराक देतातच. बरं का माझी नोकरी केल्यावर मी धंदा केला म्हशीचा 12 दिवस. नंतर आमच्या दोघांना विचार दोघांचा आपण धंदा वडापाव टाकू. नवरा बायको सर्व सदस्य सगळे बाहेरचं कोण नाही. 2 मुली 2 मुलं जावा आहे. जावा आहे का टेपली का समोर ते बाय चटणी झाला आणा आंबट पुढे. आता असा पोरी 2 मुलं 2 मी 5 घरचे. आता बाळाचे 2 काम करत. बेकरी चालू झाले या निमित्ताने एखादा मराठी माणूस बरोबर आहे बेकरी व्यवसायामध्ये बरोबर आहे तर निश्चितच मराठी माणसाने त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांचा व्यवसाय कसा त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांनी आता बेकरी पण सुरू केलेली आहे. सगळे महिला घरातले सगळे
सिद्धेश आडप. तुमच्याकडे बाबा आहेत का तुमचे? माझे बाबा. ते त्या ठिकाणी कामाला मदत करतात. हो, भाजी म्हणून. या ठिकाणी सगळं कुटुंब आहे आमचं अख्खं या व्यवसायात याच व्यवसाय. संदीप गायकवाड. कुठे ना? कल्याण. सगळं खाली वडा खायला. जाताना आम्ही नेहमीच असं सगळं आमचं फिक्स आहे. आम्ही तो वडा खातो. येताना पण आणि जाताना. आवडीचं आहे. तुझं काय नाव? नलिनी गायकवाड. आवडतो हो तुम्हाला हो वडा? छान असतो. हो, छान असतो. नेहमी खातो. नेहमी खातो जाता येता. काय विशेष काय म्हणजे काय त्रास वगैरे होत नाही? नाही नाही, आम्ही इथेच खातो, दुसरीकडे नाही खात. सगळं कुटुंब येतं म्हणजे काय? हो. आम्ही विद्यार्थी दशकात असताना हा जो वडा हा जो पाव आहे तो आम्ही 4 आण्याला घेतलेला आहे आणि हा जो वडा आहे तो 50 पैशाला घेतलेला आहे. असे दोन्ही मिळून आम्ही 75 पैशाला वडा खायचो तेव्हा. आता काळानुसार दर वाढलेले आहेत. वड्याची जी चव आहे ती अजूनही बऱ्याच व्यवसायधारकांनी पहिल्यासारखीच ठेवलेली आहे. जर सांगायचं झालं तर कर्जतमधील दिवाडकर वडा असेल, दगडे वडा असेल, मोहनचा वडा असेल, सट्टूचा वडा असेल, वांदळेचा वडा असेल, त्यानंतर बडेकरांचा वडा असेल, ठाकरेंचा वडा असेल, तर अनेक जे व्यवसायधारिक आहेत या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतात त्यांचे निश्चितच त्यांच्या वड्याला खूप छान चव असते. आणि जर तुम्हाला खरंच वड्याची टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही एक वेळ कर्जतला अवश्य भेट द्या आणि ह्या ठिकाणी जे व्यवसायधारक आहेत त्या ठिकाणी नक्की तुम्ही वड्याचा आस्वाद घ्या. आता मी बघतो वड्याची टेस्ट कशी येते. शक्यतो वडा हा असाच खाल्ला जातो. गरम गरम आहे, जास्त तिखटही नाहीये, छान वडा आहे. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक शहराचा एक खाद्यप्रकार एक प्रसिद्ध असतो. जर तुम्ही खेड शिवापूरला गेले तर त्या ठिकाणी भेळ प्रसिद्ध आहे. तुम्ही पुढे कोल्हापूरला गेले तर त्या ठिकाणी आपला लाल पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही नाशिकला गेले तर त्या ठिकाणी भेळ भत्ता प्रसिद्ध आहे. असे अनेक शहर आहेत त्यांच्या ठिकाणी तो खाद्यप्रकार प्रसिद्ध असतो. तो निश्चित तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो खा. ज्या शहरामध्ये असेल, ज्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा ज्या प्रांतात असेल त्यांची खाद्य संस्कृती काय आहे ते जाणून घ्या. निश्चित तुम्ही तेथील नागरिकांच्या प्रेमात पडा. धन्यवाद. लॉलीपॉप आपने गिराया होगा ना, इसका गिराया होगा आठ पाव एक्स्ट्रा.